स्वागत आहे। परंडा शहर व तालुक्यातील भीमसैनिक व संविधानप्रेमी यांच्या वतीने तहसील कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। यात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हणण्यात आले आहे की परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याने कायद्याच्या विद्यार्थी असणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। सदरील तिन्ही घटनेचा परंडा शहर व तालुक्यातील समस्त भीमसैनिक व संविधानप्रेमी यांच्या वतीने तीव्र निषेध करत तहसील कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा काढत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत। यात भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला। या प्रकरणात दोषी पोलिसांवर CID यांच्या मार्फत चौकशी करून त्यांच्यावर 302 हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे। भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये मदत शासनामार्फत करून न्याय देण्यात यावा। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या जातीवाचक वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावे। बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। हत्या केलेल्या आरोपी यांना फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये मदत शासनामार्फत करून देण्यात यावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। यावेळी संजय कुमार बनसोडे भीमसैनिक, राजेंद्र निकाजे, तानाजी बनसोडे, रत्नकांत शिंदे, राहुल बनसोडे, आकाश बनसोडे, भाग्यवंत शिंदे, किरण सोनवणे, राहुल बनसोडे, सिद्धार्थ शिंदे, नागसेन चोतमहाल, संजय शिंदे, सागर बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे आदी भीमसैनिक उपस्थित होते। पहा सविस्तर रिपोर्ट कायदा न्यूज मध्ये। वरील विषयी आपणास कळविण्यात येते की परभणीत संविधान अवमान घटनेचा निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याने कायद्याचा विद्यार्थी असणारा भीमसैनिक, आमच्या वडार समाजाचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे। तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। सदरील तिन्ही घटनेचा परंडा शहर व तालुक्यातील समस्त भीमसैनिक व संविधानप्रेमी यांच्या वतीनं तीव्र निषेध करत तहसील कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा करत खालील प्रमाणे मागण्या करत आहोत। तर या मागण्या आपल्या आहेत 4 भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे। या प्रकरणाची दोषी असलेल्यांची CID मार्फत चौकशी करून ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली त्या पोलिसावर 302चा हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर 1800 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही एक मागणी आहे। दुसरी मागणी आपली की जो भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या पीडित कुटुंबाला महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपयाचं अनुदान त्याला मिळालं पाहिजे की ज्याने त्याची माता म्हातारी मावली आहे, लेख तर गेल्या पण त्याची कुठं कसर बोडून निघू शकत नाही, 6,000 रुपयांनी तरी त्याची कसर बोडून निघावी म्हणून आमची दुसरी मागणी आहे की त्याला 50 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे। अरे वा, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे अपशब्द तुच्छतेनं भावनेतनं वाईट वक्तव्य बोललेला आहे त्या अमित शहावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर 1801 नुसार गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला देशाचं नागरिकत्व त्याचं रद्द करून त्याला देशाच्या बाहेर हाकलून लावायला पाहिजे अशी एक आमची या ठिकाणी मागणी आहे। चौथी मागणी आहे बीड येथील सरपंच संतोष देशमुख याची निर्घृण हत्या केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी परंडा शहराच्या तालुक्याच्या भीमसैनिकाच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन देत आहेत। मी तहसीलदार साहेबांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, आमच्या या निवेदनाची दखल घ्या आणि वरिष्ठाकडे पाठवा। वरिष्ठ काय निर्णय घेताल नाही घेताल विषय वेगळा, पण रोज तुम्हाला आम्हाला भेटायचे या ठिकाणी आमच्यावर अनेक आले तरी आमची तुमच्याशी गाठ भेट पडणार आहे, पण आमच्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे कळवाव्या अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देतो। जय भीम। प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड,
कायदा न्यूज परंडा.